हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता जाहलिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता जाहलिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि 5व्या अध्यायातील 57व्या क्रमांकाची ही ओवी आहे. 11व्या क्रमांकाचा जो श्लोक, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये, या श्लोकावर ज्ञानोबारायांनी जे भाष्य केलं त्याचा विचार आपण कालपासनं करतो आहोत. जे निष्काम कर्मयोगी लोक आहेत ते चित्तशुद्धीकरिता फळाची इच्छा टाकून केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने आणि इंद्रियांनी कर्मे करतात. कर्म करत असताना त्या कर्माच्या पाठीमागे माऊली म्हणतात, देखे बुद्धीची भाषणी निजे, बुद्धिपूर्वक ती कर्मे नसतात. मनाचा अंकुर नुदैजे, म्हणजे मनाच्या इच्छेचा अंकुर ज्या ठिकाणी उत्पन्न झालेला नसतो, असं इच्छारहित निश्चयरहित जे कर्म त्याला शारीर कर्म म्हणतात. शारीर कर्माचा विचार केला. नंतर मानस कर्म, त्याचा विचार करत असताना त्यांनी सांगितलं की नवलायके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा देहा हो निधी उजगरा, परी सुखदुःखे भोगी. त्या उदाहरण त्यांनी दिलं. ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेमध्ये, म्हणजे जागृत अवस्था तर नाही आहे, पण जागृतीच्या संस्कार, जागृतीत झालेले जे संस्कार आहेत त्या संस्काराचा व्यवहार, त्याचा संसार, त्याचा विस्तार कसा असतो ते ऐक म्हटले की ते संस्कार देहाला जागे होऊ देत नाहीत, पण सुखदुःख मात्र त्या जीवाला त्या स्वप्नाच्या माध्यमातून भोगायला काय करतात, भाग पाडतात. इंद्रियांच्या गावी निजे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ गा म्हणजे माणसाचा. इंद्रियांच्या गावात ज्यांची वार्ता देखील समजत नाही, ज्या कर्माचा इंद्रियांना पत्ता देखील असत नाही, असं जे कर्म उत्पन्न होतं त्याला मानसिक कर्म असं म्हणतात. असं शारीरिक कर्म, मानसिक कर्म याचा विचार ज्ञानोबारायांनी मांडला. आणि त्यांनी सांगितलं की योगी लोक जे आहेत, निष्काम कर्मयोगी, ते हे मानसिक कर्म देखील करतात. म्हणजे जसं सामान्यांना आपल्याला स्वप्न पडतात तसे स्वप्न त्या निष्काम कर्मयोगी पुरुषाला देखील पडतात. कारण जागृत अवस्थेमध्ये झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार त्याला देखील काय करतात, स्वप्न पाडत असतात. या रीतीनं मानसिक कर्म देखील ते निष्काम कर्मयोगी करतात, पण कर्माने मात्र काय होत नाहीत, बद्ध ते होत नाहीत, कारण त्यांनी अहंकाराचीच संगती सोडलेली असते. आता जाहलिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळत दिसे, या उभीपर्यंत आपण आलो. आता जाहलिया भ्रमहत, भ्रमहत जाहलिया, जसा तो वेडा माणूस असतो, वेड्याचं चित्त भ्रमिष्ट झाल्यावर त्याच्या इंद्रियांचे व्यवहार कसे दिसतात आपल्याला, अव्यवस्थित दिसतात, विसंगत दिसतात. त्याच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची संगती, सुसंगती तर नसते, संगती नसते. कोणाच्या व्यवहारामध्ये ज्याचं चित्त काय झालेलं आहे, भ्रमिष्ट झालेलं आहे,
किंवा पिशाच्य बाधा, भूतबाधा, भूतसंचार ज्या व्यक्तीच्या अंगात झालेला आहे त्याचं चित्त काय झालेलं असतं, भ्रमिष्ट झालेलं असतं. आणि मग त्या माणसाच्या इंद्रियांचे जे व्यवहार आपल्याला दिसतात ते सगळे कसे दिसतात, अव्यवस्थित असे दिसतात. त्याच्यामध्ये काय दिसते, विसंगती दिसते. जसं जो सुज्ञ माणूस, शहाणा माणूस जो आहे त्याचे जे व्यवहार आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये एक सूत्रीपणा दिसून येतो. कोणतं तरी काम करत असताना एकामागं एक असा त्या कामाचा क्रम आपल्याला व्यवस्थितपणे दिसून येतो. पण जो वेडा माणूस आहे त्या शरीराकडून घडणाऱ्या व्यापारामध्ये कोणताच क्रम असत नाही. घडीत तो हे करेल, घडीत असं करेल. अहो, एखादा जो सुज्ञ आहे म्हणजे भ्रमिष्ट नाही त्याचं सुद्धा जर या व्यवहारावरचं लक्ष उडून जर क्रम बिघडला तर लोक म्हणतात असा कसा वेड लागल्यासारखा करतो. म्हणजे आपल्याला अपेक्षितच आहे की वेडा माणूस त्याचे व्यवहार सुसंगत व्यवस्थित असत नाहीत. आता झाली या भ्रमहत. काल बोलून गेलो मी. हे पहा, महात्म्यांबद्दल बोलत असताना म्हटलेलं आहे की नाही शास्त्रामध्ये, बालोन्मत्त पिशाच्यवत, कधी कधी बालकासारखी. बालकाचं उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे. बाळकाची चेष्टा जशी बाळकाची चेष्टा, बाळकाचे व्यवहार असतात त्याच्या मागं काय हेतुपुरस्सर तो व्यवहार करतो का, असा हात मला असा करायचा आहे असं ठरवून तो करतो का, नाही. तसंच महात्म्यांचे व्यवहार बाल उन्मत्त झालेला मनुष्य पिशाच्यवत, पिशाच्याप्रमाणे त्याचे काय असतात, हे व्यवहार असतात. आता झाली भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिशे. जसं पिशाच्य बाधा म्हणजे भूतसंचार झालेल्या माणसाचं चित्त भ्रमिष्ट झालेलं असतं आणि त्यामुळं त्या माणसाच्या इंद्रियांचे सर्व व्यापार हे कसे दिसतात, अव्यवस्थित आपल्याला दिसतात. एक सूत्रीपणा त्याच्या क्रियेमध्ये असत नाही. स्वरूप तरी देखी आळविले ऐके, शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. स्वरूप तरी देखे, तो रूप पाहतो. जसं आपण आपल्या नेत्राने रूपदर्शन करतो तसं त्या नेत्र इंद्रियाने रूपदर्शन त्याला घडतं. आपण पाहतो, तो देखील काय करतो, पाहतो. स्वरूप तरी देखे, आळविले ऐके. कोणी जर हाक मारली मोठ्यानं तर ऐकतो देखील. जसं आपण ऐकतो, आपल्याला कोणी मोठ्याने हाक मारली आपण ऐकतो, तसं तो देखील काय करतो, ऐकतो. बरं, शब्द बोले मुखे, आपण जसं बोलतो, मुखानं शब्द बोलतो, तसं तो देखील काय करतो, शब्द बोलतो. परिज्ञान नाही. पण आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय उच्चारतो याचं त्याला भान असत नाही. तो बोलतो की नाही, बोलतो. तो पाहतो की नाही, पाहतो. तो ऐकतो की नाही, ऐकतो. म्हणजे जसं सगळं शहाणा माणूस क्रिया करतो तसाच तो देखील काय करत असतो, सगळ्या क्रिया करतो. परंतु परिज्ञान नाही. आपण काय करतो आहोत याचं भान त्याला असत नाही. स्वरूप तरी देखे, तो रूप पाहतो. आळविले ऐके, कोणी हाक मारली तर ऐकतो. शब्द बोले मुखे, तोंडाने शब्द उच्चारतो. परिज्ञान नाही. परंतु आपण काय पाहतो आहोत, काय ऐकतो आहोत, काय बोलतो आहोत म्हणजे उच्चारतो आहोत याचं त्याला भान असत नाही. हे असो काजे विणे, जे काही करणे ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. हे असो, हा दृष्टांत असो म्हटले. ज्ञानोबाराय म्हटले हा दिलेला दृष्टांत हा असो. सारांश काय आहे, एकंदर काय विचार काय सांगायचा आहे, हे असो काजे विणे जे काही करणे. म्हणजे प्रयोजना वाचून जे काही करणं आहे म्हणजे विषयांशी संयोग रूप जे काही कार्य घडतं आहे. हे पहा, शब्दादी विषयांचं विशेष ज्ञान होणं, कोणी हाक मारली तर ऐकणं म्हणजे शब्दाचं ज्ञान त्याला झालंय की नाही, शब्दाचं ज्ञान त्याला झालं. हे जे काही आहे. बरं, तो बोलला, मुखानं शब्द उच्चारला की नाही, उच्चारला. डोळ्याने पाहिलंय की नाही, ही क्रिया त्याच्याकडून घडली की नाही, घडली. हे जे काही त्याच्याकडून घडलं हे कसं आहे, काजे विण, प्रयोजना वाचून. कोणाचं, त्या व्यक्तीचं. हे असो, हा दृष्टांत असो. याचा एकंदर सारांश असा आहे की प्रयोजना वाचून जे काही करणे, जे करणं, जे कार्य त्याच्याकडून घडतं ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. ते केवळ इंद्रियांचं कर्म आहे असं
जाणावं. पण काजेविण बरं का, प्रयोजना वाचून. हे पहा, आपण कोणतीही क्रिया करतो त्याच्या मागं काय असतं, काहीतरी प्रयोजन असतं. आपण नेहमी संस्कृत भाषेतील एक उक्ती तिचा प्रयोग करत असतो. कोणताही माणूस काहीतरी प्रयोजन असल्या वाचून त्या कार्यामध्ये प्रवृत्त होतच नाही. इकडं चला असं म्हटलं, काय फायदा त्याचा, म्हणजे त्याला ते काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे. लक्षात आलं? लोकांना आपण म्हणतो की नाही, चला आपण गीतेचं पारायण करू, काहीतरी ज्ञानेश्वरीचं चिंतन करू. आता हे अलीकडची मंडळी काय म्हणतील, त्याचा उपयोग काय, म्हणजे उपयुक्ततावाद त्यांना सांगावा लागतो, याचा हा उपयोग आहे. म्हणजे काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय माणूस प्रवृत्त होत नाही. ती पंक्ती मी आपल्याला सांगतो, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. काहीतरी प्रयोजन असल्या वाचून मंद माणूस सुद्धा प्रवृत्त होत नाही. तो सुद्धा विचारतो, जाऊन उपयोग काय, असा आहे. मग प्रयोजना वाचून शहाणा माणूस कोणत्याही कार्यात काय होत नाही, प्रवृत्त होत नाही. पण हा जो भ्रमहत, ज्याचं चित्त काय झालेलं आहे, भ्रमिष्ट झालेलं आहे, त्याचं मात्र त्या कार्याच्या मग काही प्रयोजनच आपल्याला दिसत नाही आहे. हे असो काजे विण, जे जे काही करणे ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. इंद्रियांचं ते कर्म आहे असं जाणावं. कोणतं? प्रयोजना वाचून जे केवळ करणं पण प्रयोजना वाचून क्रिया आहे. शहाण्याही माणसाची क्रिया दिसते पण ती सप्रयोजन आहे. आणि हा माणूस आहे, याचीही क्रिया दिसते पण याच्या मागे काहीच प्रयोजन नाही. असं जे आहे करणं ते इंद्रियांचं कर्म आहे असं जाणावं. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. सर्व विषयांचं जे ज्ञान होतं, निश्चयात्मक जे काय होतं ज्ञान होतं, ते बुद्धीचे कर्म निरुते. ते केवळ बुद्धीचं कर्म आहे असं काय कर, ओळखे. तू यथार्थपणे काय कर, जाण. निरुते ओळखे, यथार्थपणे तू जाणून घे की ते केवळ बुद्धीचं कर्म आहे. सर्व विषयांचं निश्चयात्मक ज्ञान होणं हे केवळ बुद्धीचं कर्म आहे असं तू यथार्थ रीतीनं काय कर, ओळखे, जाणून घे. असं कोण म्हणे? श्रीहरी अर्जुना ते म्हणे. असं श्रीहरी म्हणजे श्री भगवान अर्जुनाला म्हणाले. श्रीहरी अर्जुना ते म्हणे, भगवंत अर्जुनाला म्हणाले, ओळखे, जाणून घे. हे असं आहे असं तू काय कर, जाणून घे. काय जाणून घे? जे विषयांचं निश्चयात्मक ज्ञान होतं ते केवळ बुद्धीचं कर्म आहे असं जाणून घे. हे पहा, केवळ शारीरिक कर्म, केवळ मानसिक कर्म, केवळ बुद्धीचं कर्म आणि केवळ इंद्रियादिकांचं कर्म. श्लोकात विषय आलाय की नाही, कायेन मनसा बुद्ध्या केवलैहि इंद्रियैहि अपि. कायेन म्हणजे शरीराने, मनसा मनाने, बुद्ध्या बुद्धीने आणि केवलैहि इंद्रियैहि केवळ इंद्रियांनी ते काय करतात, कर्म करतात. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी, परिते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. ते बुद्धी धुरे करुणी, धुरे म्हणजे पुढे. बैलगाडीची ती काय असते, धुरा असताना, धुरे म्हणजे पुढे. ते काय करतात, चांगल्या वाईटाविषयी बुद्धीला पुढं करून, काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे यासाठी बुद्धीला काय करून, पुढं करून. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी. आणि प्रत्येक कर्मामध्ये चित्ताची दक्षता ठेवून काय करतात, कर्मे करतात. परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. पण ते जे कर्मयोगी आहेत ते नैष्कर्म अवस्थेला पोचलेल्या मुक्तापेक्षा देखील श्रेष्ठ कोटीतील मुक्त दिसतात. निष्काम कर्मयोग्याचं वर्णन ज्ञानोबराय करतात. कारण असं आहे, जो विषय आता वर्णनाला घेतलेला आहे तो विषय कसा श्रेष्ठ आहे हे दाखवावं लागत असतो. व्याख्यानाचा काय असतो, तो नियमच असतो की नाही. आता आपल्याला
ह्या पुराणादिकांमध्ये काही शास्त्रवचनांमध्ये विसंगती आढळते किंवा पूर्वापार विरोध आढळतो. अगोदर एक म्हटलं आणि नंतर वेगळंच म्हणताना दिसतात. अगोदर ह्या विषयाला श्रेष्ठ म्हटलं आणि दुसरीकडं सांगताना त्या विषयाला काय म्हटलं, श्रेष्ठ म्हटलं. पण ते प्रकरण पाहिलं पाहिजे. प्रकरण नेमकं काय चालू आहे, कोणता विषय वर्णन करण्याला घेतलेला आहे त्याला प्राधान्य देऊन दुसऱ्याला थोडंसं काय दाखवलं जातं, गौण दाखवलं जातं. याचा अर्थ तो विषय गौण आहे म्हणून नाही. काल परवा मंदिरात बोललो होता मी, माऊलींच्या मंदिरात, वेद अनंत बोलीला. ते वेदाचं सांगत असताना ज्ञानोबराय आणि सर्व संत पुरुष यांना पूर्णपणे वेद प्रामाण्य मान्य आहे. ज्ञानेश्वरीच्या आरंभापासूनच त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्य. म्हणजे कोणत्या परमात्म्याला वंदन करतो, तर वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला, ज्या वेदानं ज्याला हा परमात्मा आहे असं म्हणून वर्णन केलं त्याला आम्ही काय करतो, वंदन करतो. म्हणजे वेदाला मानायला सुरुवात कुठून केली, आरंभापासूनच केली. पण काही अलीकडच्या काळातील मंडळी उगीच त्यांचा केविलवाना प्रयत्न असा दिसून येतो की संतांनी वेदविरोधी बंड केलं, संत हे विद्रोही आहेत वगैरे असे काहीतरी शब्द प्रयोग करत असतात आणि त्याला आधार देत असतात काही प्रमाण संतांचेच. एक दोन वव्या सापडतात त्यांना. वेदू संपन्न होय ठाई परिकृपणू ऐसा अनु नाही, जे कानी लागला तीही वर्णाच्याची, एरा भव्यथा ठेलिया स्त्री शूद्राधिका प्राणिया, अनवसरू मांडोनिया राहिला आहे. पहा पहा ज्ञानोबरायांनी काय म्हटलेलं आहे. वेद भलेही ज्ञानाच्या बाबतीत संपन्न असला, श्रीमंत असला, तरी त्याच्यासारखा कंजूस दुसरा कोणीच नाही. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज वेदाच्या विरोधी होते असं आपल्याला सांगतात ते. आणि आपण ज्ञानेश्वरी वाचत नसल्यामुळं, आणि हे नेमकं कुठं आलंय, तिथं ज्ञानोबरायांना नेमकं काय सांगायचं हे आपल्याला ठाऊक नसल्यामुळं आपण तेवढेच त्यांनी दिलेले प्रमाण घेऊन काय करतो, त्यांच्या मताचं काय करतो, अनुसरण करतो. अरे बाबा, प्रकरण कोणतं चालू आहे, श्रीमद भगवद्गीतेचं महत्त्व वर्णन करायचं आहे, तिची श्रेष्ठता सांगायची आहे. म्हणून मग तुलना करून थोडं वेदाला गौणत्व दाखवलं आणि गीतेचं काय केलं, महत्त्व वाढवलं. ते दिलं सोडून. लक्षात आलं का? आता इथं काय म्हटले, परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. हे जे निष्काम कर्मयोगी आहेत ते नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचलेल्या मुक्तापेक्षा देखील श्रेष्ठ कोटीतले मुक्त दिसतात. आणि मुक्त मुक्त एकच ना. लक्षात आलं का? संत शब्द आहे की नाही आपल्याकडे, संत इथून तिथून एकच, बोध सगळ्यांचा सारखाच. पुन्हा मग त्याच्यात कशाला प्रकार करायचे. हे असे संत ते तसे. संत म्हटलं की एकच आले की नाही. लक्षात आलं का? पण आता इथं प्रकरण चाललंय, निष्काम कर्मयोगी कसे श्रेष्ठ आहेत. आपल्याला सामान्यांना निष्काम कर्माकडे आपण वळावं. जी कर्मे आपण करतो आहोत वेदबोधित, आपल्या वर्णाश्रमानुसार आपल्या वाट्याला आलेली कर्मे आपण जी करतो आहोत, ती निष्काम आपण जर आचरली तर आपल्याला कोणती स्थिती प्राप्त होऊ शकते सांगून आपल्याला काय करायचंय, तिकडं वळवायचंय. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी, परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. चांगल्या वाईटाविषयी बुद्धीला पुढं करून आणि प्रत्येक कर्मात चित्ताची दक्षता ठेवून कर्म करतात. प्रत्येक जे कर्म ते दक्षतापूर्वक करतात, चित्तपूर्वक अंतःकरणपूर्वक करतात. असं कर्म करत असताना सुद्धा कर्मामध्ये तर ते आहेत, पण तरी देखील नैष्कर्म्यापासूनही मुक्त दिसती. हे पहा, कर्म करत असलेली अवस्था आणि नैष्कर्म्य अवस्था याच्यात किती मोठं अंतर आहे. नैष्कर्म्य अवस्था म्हणजे कर्मातीत जे झालेले आहेत, सगळ्याच्या त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले आहेत, ते नैष्कर्म्य. ती ब्राह्मी स्थिती म्हणा, त्यालाच मुक्त अवस्था म्हणा, त्यालाच नैष्कर्म्य अवस्था म्हणा, एकच स्थिती वेगवेगळ्या शब्दांनी सांगितली. ही स्थिती वेगळी आणि कर्मामध्ये रत असलेली स्थिती वेगळी. पण हे जे निष्काम कर्मयोगी आहेत ते कर्मामध्ये आपल्याला रत दिसत असले, बुद्धीला पुढं करून आणि प्रत्येक कर्मात चित्ताची दक्षता ठेवून जरी कर्म करताना आपल्याला दिसत असले, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परिते नैष्कर्म्यापासूनही मुक्त दिसती. त्या नैष्कर्म्य अवस्थेपेक्षा देखील अधिक श्रेष्ठ
दिसतात. जे बुद्धीची ठाऊणी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळले जे. कारण असं पहा की बुद्धीचे ठाऊणी देही, त्यांना बुद्धीपासून देहापर्यंत अहंकाराची सेची नाही, मीपणाची आठवणच नसते. का बरं? ते कर्म करत असताना सुद्धा नैष्कर्म्यापेक्षा देखील श्रेष्ठ दिसतात. नैष्कर्म्य अवस्था म्हणजे कर्मातीत अवस्था, मी पुन्हा बोलतोय, ते सगळ्याच्या पलीकडे गेलेली अवस्था. आणि हे मात्र कर्म करताना दिसत असून देखील त्या स्थितीपेक्षा श्रेष्ठ दिसतात. का दिसतात? त्याचं मुख्य कारण आहे की त्यांना बुद्धीपासून थेट देहापर्यंत मीपणाची आठवणच राहिलेली नसते. म्हणून कर्म करिता पाही चोखाळले, म्हणून ते कर्म करत असताही शुद्ध झालेले असतात. असं आपण मात्र कर्मात असतो, कर्मात दिसतो आणि त्या कर्माने लिप्त देखील होतो. ते कर्म करतात, कर्म करत असताना दिसतात, सगळे कर्म करतात. इथं बोललेलं आहे पहा सुरुवातीला, सगळ्या प्रकारची कर्म ते करतात, पण त्या कर्माने काय होत नाहीत, लिप्त होत नाहीत. मी बोलून गेलो होतो ओवी, योगी तेही करीती, योगी लोक तेही कर्म करत राहतात, परिकर्मे ते न बंधी जाती. ह्या श्लोकावरच आपण कालच ओवी पाहिली. याच्याही मागचा जो श्लोक होता त्याच्यात तर म्हटले, तो कर्मे करी सकळे, सर्व कर्म तो करतो, परिकर्म बंधा ना कळे. परंतु तो कर्मबंधाने बद्ध होत नाही. जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, त्या कर्मात असूनही त्या कर्मापासून तो अलिप्त राहतो. कारण त्याने कोणत्याच गोष्टीचा अहंकारच धारण केलेला नसतो. त्यामुळं ती कर्म त्याला बंधन करू शकत नाही, बाधा करू शकत नाहीत. जे बुद्धीची ठाऊणी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. कर्म करत असताही ते शुद्ध झालेले असतात, कारण त्यांना बुद्धीपासून देहापर्यंत मीपणाची आठवणच राहिलेली नसते. ही मीपणाची जी आठवण आहे ना, तीच सगळी बंधनाला काय आहे, कारण आहे. मी करतो, यासाठी करतो, ह्या फळासाठी करतो, ही जी आठवण, हे जे स्मरण आपल्या चित्तात कर्म करताना राहतं, हा जो अहंकार राहतो, त्या अहंकारामुळेच आपण काय होतो, त्या बंधनानं बांधल्या जातो. पण हा महात्मा, हा निष्काम कर्मयोगी सगळी कर्मे करतो, आचाट आचाट कर्म करतो, पण त्या कर्माने तो बांधल्या जात नाही. आता हे पहा, ही जी प्राचीन स्थानं आहेत, यांचा जो जीर्णोद्धार केला गेला, तो काही कोणी सामान्य माणसांकडून झाला का? संत पुरुषांकडूनच झाला की नाही? बरं, त्यांना हे करत असताना, हे उभं करत असताना किती कर्म करावी लागली? आचाट कर्म. जे संसारी माणसं आहेत त्यांच्यापेक्षा अनेक पटीनं काय करावी लागली, कामं करावी लागली. पण ते करत असताना ते कर्मानं बांधले गेले का? नाही. कारण ते करत असताना मी हे कर्म करतो, हे स्मरणच त्यांना नाही आहे ना. लक्षात आलं का? त्यांचा भाव काय, भगवंत माझ्याकडून करून घेतो. लक्षात आलं का? आणि आपलं मात्र आम्ही भगवंतासाठी करतो असं आपल्याला काय असतो, अहंकारात. इथंच आता वैकुंठवासी बंशीबाबांसारखे महापुरुष किंवा अन्यत्रही जे महापुरुष झाले, त्यांनी ही आचाट कर्म जी केली, ती करत असताना आपण जी कर्म करतो त्याच्या कितीतरी पटीनं कष्ट त्यांना उपसावे लागले. सतत कर्मामध्ये ते लिप्त असलेले आपल्याला दिसले, पण लिप्त झाले का ते त्या कर्माने? ते कर्मे न बंधी जाती, त्या कर्माने ते बांधल्या जात नाही. जे बुद्धीचे ठाऊणी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त कर्म करून ते शुद्ध झाले आणि आपण मात्र कर्म करून बद्ध झालो. जे बुद्धीचे ठाऊणी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. आगा करीते नवीन कर्म तेची ते निष्कर्म, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. आगा अरे अर्जुना, करीते नवीन कर्म, कर्तेपणाच्या अभिमाना वाचून जे कर्म केल्या जात, कर्म केल्या जात, पण करीते नवीन, मी हे कर्म करतो आहे या अभिमान रहित, अभिमानाशिवाय, अभिमाना वाचून, जे अभिमाना विना करीते नवीन कर्म तेची ते निष्कर्म, तेच खरं काय आहे, नैष्कर्म्य आहे. म्हणजे कर्म न करणं
कर्म त्याग करणं याला नैष्कर्म्य म्हणत नाहीत. तर कर्म करत असताना अभिमाना वाचून ते कर्म केल्या जातं, तेच ज्ञानोबा म्हणतात, तेच खरं काय आहे, तेची ते निष्कर्म. हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. हे ज्यांना गुरुपासून ज्ञान झालेलं आहे ते ज्ञानी लोक ह्या निष्कर्माचं रहस्य जाणतात, कारण हे गुरुगम्य आहे. करत असताना कसं काय व नैष्कर्म्य? आपल्याला वाटतं नैष्कर्म्य म्हणजे कर्मरहित स्थिती, काही न करणं, बसून राहणं, त्याला नैष्कर्म्य असं आपल्याला वाटण्याची काय आहे, शक्यता आहे. कारण आपल्याला वाटतं नैष्कर्म्य म्हणजे कर्मरहित स्थिती, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला तसा दिसतो, पण तसं नाही. कर्म न करणं म्हणजे नैष्कर्म्य नाही, कर्म सोडून देणं म्हणजे नैष्कर्म्य स्थिती नाही. तर कर्म करत असताना करीते नवीन, मी करतो आहे हा अभिमान सोडून केलेलं कर्म, तेची ते निष्कर्म, तेच खरं काय आहे, निष्कर्म आहे. पण ही गोष्ट गुरुगम्य आहे, गुरुकृपेनच कळणारी आहे. ज्याच्यावर गुरुकृपा आहे त्यालाच हे कर्मयोगातलं रहस्य कळू शकतं. हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. ज्यांना गुरुपासून ज्ञान झालेलं आहे, गुरुकृपा ज्यांना प्राप्त झालेली आहे, तेच ज्ञानी लोक हे ह्या नैष्कर्म्याचं रहस्य जाणतात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अणवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. गुरुवर्य वंशी महाराज. सद्गुरु जोग महाराज की जय.